नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. याच्यामध्ये हे वर्ड प्रॉब्लेम आहेत. वर्ड प्रॉब्लेममधील सगळ्यात मेन महत्त्वाचे रूल, पहिल्यांदा दिलेले जे शाब्दिक गणित आहे ते प्रथमतः काळजीपूर्वक वाचणे. वाचल्यानंतर दिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही काय करायचं, चल वापरायचं, म्हणजे व्हेरिएबल सपोज करायचे आणि त्यातून तुम्हाला दोन इक्वेशन मिळतील. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे आपल्याला त्या वर्ड प्रॉब्लेम मधून आपल्याला दोन व्हेरिएबल काय करायला लागणार आहेत, सपोज करावं लागतील. मग दोन इक्वेशन मिळाल्यानंतर ते दोन इक्वेशन जे आहेत तुम्ही दोन मेथडने तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. एक तर एलिमिनेटिंग मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड. या दोन्हीपैकी एक मेथड कोणत्याही पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता आणि दिलेलं उत्तर शेवटी लिहून म्हणजे शब्दामध्ये लिहून घ्यायचं. आज आपण पाहणार आहोत पहिलं गणित, प्रॅक्टिस सेट 5.2. प्रॅक्टिस सेट 5.2 याच्यामध्ये काय सांगितले बघा. पहिल्यांदा, इन अँड इन्व्हेलप देअर आर सम 5 रुपी नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. म्हणजे त्या एका इन्व्हेलप मध्ये म्हणजे पाकिटामध्ये काही ज्या नोटा आहेत, या काही नोटा कशा येत्या 5 रुपयाच्या आणि काही नोटा 10 रुपयाच्या येत्या. म्हणजे 5च्या नोटा किती आहेत माहिती आहेत का, माहित नाही. 10च्या किती आहेत माहित का, माहित नाही. म्हणजे आपण काय करतो, त्याच्याबद्दल व्हेरिएबल सपोज करतो. सपोज number of is x. 5 रुपये नोट्स इज x आणि 10 रुपयाचे किती y सपोज करू आपण, बरोबर आहे. आणि टोटल अमाउंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. एका पाकिटमध्ये 350 रुपये येते. म्हणजे त्यामध्ये 5च्या काही नोटा येत्या आणि 10च्या काही नोटा येत्या. म्हणजे 5 आणि 10च्या नोटा मिळून एकूण किती रक्कम आहे, 350 रुपये. कंडिशन फर्स्ट नुसार काय सांगितलंय, 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. आता हा जो भाग आहे म्हणजे हे इक्वेशन आपण रिड्यूस करू शकतो. म्हणजे 5 ने सर्व दोन्ही बाजूला डिवाइड करू शकतो. डिवाइड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, x प्लस 2y इज इक्वल टू 70. हे इक्वेशन मिळालं आपल्याला, पहिलं इक्वेशन. आता नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस करा. त्या ठिकाणी ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स म्हणजे 10 रुपयाच्या दुपटीपेक्षा 5च्या नोटा ह्या कितीने कमी आहेत, 10 रुपये म्हणजे 10 ने कमी आहेत. म्हणजे कंडिशन सेकंड नुसार काय सांगितलंय, 10 रुपयाच्या दुपटीपेक्षा ट्वाइस द 10 रुपीज नोट्स हे कितीने कमी आहे, 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 ने कमी आहे. आता दिलेले जे इक्वेशन आहे हे म्हणजे x प्लस by इज इक्वल टू शीच्या फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे -x प्लस 2y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन मिळालं दुसरं. हे शाब्दिक गणित जे आहे हे तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसत असेल. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड याच्यामध्ये आपण एलिमिनेटिंग मेथडचा यूज करणार आहोत. आता इथे x आहे, इथे x आहे म्हणजे सेम पेयर आहे. इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन आहे. म्हणजे आपण काय करतो, आता सेम साइन असेल तर एडिशन करतो. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट x प्लस 2y इज इक्वल टू 70 मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 10. काय करणार आहे,
एडिशन म्हणजे हे सेम पेयर काय झाले कॅन्सल झाले. 4y इज इक्वल टू 80, y इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 4, तर y इज इक्वल टू 20. y कशाबद्दल सपोज केलंय 10च्या नोटा. 10च्या नोटा किती आहेत एकूण 20. आता हे जे इक्वेशन आहे सॉरी हे जी काही व्हॅल्यू आहे y ची, ही y ची व्हॅल्यू आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 20 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे ते लिहून घ्या. x प्लस 2y इज इक्वल टू 70. x प्लस 2 इंटू 20 इज इक्वल टू 70. ह्या दोन्हीचा गुणाकार 40 इज इक्वल टू 70. हे इकडे अधिक आहे, इकडे गेलं तर वजा होईल, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह होईल, म्हणजे x इज इक्वल टू 70 मायनस 40 आणि x इज इक्वल टू 30. म्हणजे x ची जी किंमत मिळाली ती काय मिळाली 30. आता ही जी किंमत आणि ही किंमत 20 आणि 30 ही किंमत, x ची किंमत किती आहे 30 आहे. आता ही किंमत जी आहे ती इथे ठेवूया आपण. इथं y किती आहे 20 आहे, म्हणजे 10 दुनी 20, म्हणजे सॉरी 20 10 200 आणि x ची किंमत किती आहे 30, म्हणजे 5 त्रिक 15 150. म्हणजे या दोन्हीची बेरीज 350 आली का आली, तरी आपलं उत्तर बरोबर आहे. मग आता काय करायचं, ही पडताळणी करायची. जर उत्तर आलं तर अशा प्रकारे पडताळणी करू शकता तुम्ही. आता दिलेलं इक्वेशन म्हणजे काय नाही आन्सर जे आहे ते आपण लिहायचं आहे. नंबर ऑफ 5 रुपये नोट्स, नंबर ऑफ 5 रुपये नोट्स किती आहेत, एक सपोज केलेला आहे म्हणजे 30, आणि नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स जी आहे ती किती आहेत 20. याच्यानंतर आपण दुसरं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रश्न सुद्धा स्क्रीनवरती दिसतोय बघा. तर द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे दिलेले जे गणित आहे हे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन सपोज करावं लागणार आहे. म्हणजे फ्रॅक्शन हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये असतं. मग पहिल्यांदा आपण काय करूया, सपोज द फ्रॅक्शन इज x अपॉन y. x अपॉन y म्हणजे x जे आहे ते न्यूमरेटर आहे, याला काय म्हणलं जातं अंश म्हणला जातो, आणि y हा डिनोमिनेटर आहे, त्याला छेद म्हटला जातो. आता काय सांगितलंय इफ, बघा पहिल्यांदा काय सांगितले कंडिशन बघा, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा कंडिशन फर्स्ट नुसार द डिनोमिनेटर काय होतं, डिनोमिनेटर हा y आहे, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे हा जो आहे तो या न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा कितीने लहान आहे 1 ने. म्हणजेच इथे हे पॉझिटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे आपल्याला काय इक्वेशन मिळेल y मायनस 2x इज इक्वल टू -1. हे x प्लस by इज इक्वल टू शीच्या फॉर्ममध्ये लिहा, मायनस 2x प्लस y इज इक्वल टू -1. हे इक्वेशन मिळालं फर्स्ट. दुसरी कंडिशन काय सांगितलं बघा, इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. कंडिशन सेकंड नुसार
कंडिशन सेकंड नुसार जर का न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये x अपॉन y याच्यामध्ये आणि याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एक जर मिसळलं काय ॲड केल्यानंतर द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 3:5. यांचा रेशो काय येईल 3:5 म्हणजे 3/5. आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करा. हे डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, हे इकडे डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल 5x + 1 इज इक्वल टू 3y + 1. या 5 ने x ला, या 5 ने 1 ला, या 3 ने y ला आणि या 3 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. 5x + 5 इज इक्वल टू 3y + 3. ही टर्म इकडे ट्रान्सफर करा आणि 5 ला इकडे ट्रान्सफर करा. म्हणजे 5x - 3y इज इक्वल टू 3 - 5. हे पॉझिटिव्ह इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे 5x - 3y इज इक्वल टू 2. हे निगेटिव्ह. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला दुसरे इक्वेशन. आता याच्यामधून आपण y कॅन्सल करूया. y काय कॅन्सल करू कारण इथं 3नेच फक्त या एका इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करता येईल. म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. मग फर्स्ट इक्वेशन काय आहे -2x + y - 1. याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे 3 ने. म्हणजे या 3 ने आतील सगळ्या टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय इक्वेशन मिळेल -6x + 3y इज इक्वल टू -3. हे इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे ते याच्यामध्ये कन्वर्ट केलं की तो इक्वेशन मिळालं थर्ड. आता थर्ड आणि सेकंड याच्यामध्ये सेम पेयर मिळाले, हे सेम पेयर मिळाले, चिन्ह सुद्धा भिन्न आहेत. म्हणजे आपण काय करतो एडिशन करतो. म्हणजे ॲड इक्वेशन सेकंड आणि थर्ड. सेकंड काय सांगितलंय 5x - 3y इज इक्वल टू -2. थर्ड इक्वेशन -6x + 3y इज इक्वल टू -3. एडिशन करतोय, हे सिमिलर म्हणजे सेम पेयर कॅन्सल झाले. इथे किती आलं -5. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. पण -1 ची किंमत आपल्याला काढायची, आपल्याला 1 ची किंमत काढायची आहे. म्हणून x इज इक्वल टू 5. ही कशाची किंमत मिळाली x ची. आता ही x ची जी किंमत आहे हे समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट काय -2x + y इज इक्वल टू -1. हे 5 इथे ठेवून टाका. -2 × 5 + y इज इक्वल टू -1. 5 दुनी 10. -10 + y इज इक्वल टू -1. हे इकडे निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला काय मिळेल y इज इक्वल टू -1 + 10. y ची किंमत आपल्याला काय मिळाली 9. आता इथे वाक्य लिहायचं. काय वाक्य लिहायचं द फ्रॅक्शन इज काय असणार आहे x अपॉन y म्हणजे 5/9. 5/9. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता तिसरं गणित पाहूया. द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. म्हणजे प्रियंकाच्या आणि
दीपिकाच्या वयाची बेरीज जी आहे ती किती सांगितली आहे? 34 इयर्स. प्रियंका इज एल्डर टू दीपिका. प्रियंका जी आहे ती दीपिकापेक्षा मोठी आहे. किती वर्षाने? बाय 6 इयर. म्हणजे दोघीच्या वयामधील जो फरक आहे तो कितीचा आहे? 6 इयर्स आहे. म्हणजे एक मोठा आहे आणि एक लहान आहे. म्हणजे प्रियंका मोठी आहे, म्हणजे प्रियंकाचं वय आपल्याला काहीतरी सपोज करू लागणार आहे. दीपिकाचं सुद्धा वय आपल्याला वय सपोज करू लागणार आहे. देन फाइंड देअर टुडेज एज, म्हणजे प्रेझेंट एज. प्रेझेंट एज माहिती आहे का आपल्याला? नाही. मग त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. सपोज प्रियंकाज प्रेझेंट एज. प्रियंकाज प्रेझेंट एज BX इयर. मग त्याच पद्धतीने दीपिकाचं आजचं वय आपण काय मानू? Y वर्ष मानू. बरोबर आहे. पहिल्या कंडिशन नुसार त्या दोघीच्या वयांची बेरीज जी आहे, कंडिशन 1 नुसार ह्या दोघींच्या वयांची बेरीज किती सांगितली आहे? 34 वर्ष. हे इक्वेशन आपल्याला फर्स्ट मिळालं. आता सेकंड कंडिशन काय सांगितलं बघा. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. याचा अर्थ प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. मग प्रियंकाचं वय काय म्हणले आपण? प्रियंकाचं वय X म्हणलेलं आहे. कंडिशन सेकंड नुसार हे झालं सेकंड इक्वेशन. आता सेम पेअर आहेत, ऍडिशन करा. ऍड इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. X + Y = 34. X - Y = 6. हे कॅन्सल झालं. आपण ऍडिशन करतोय म्हणजे 2X = 40. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे X = 40 डिवाइडेड बाय 2. X = 20 इयर्स. हे कोणाचं वय आहे? प्रियंकाचं. आता दीपिकाचं काढायचं आहे म्हणजे पुट X = 20 इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. X + Y = 34. म्हणजे या ठिकाणी X आहे त्या ठिकाणी 20 ठेवा. 20 + Y = 34. Y = 34 - 20. Y = 14. आता इथं वाक्य लिहा. प्रियंकाज प्रेझेंट एज बी 20 इयर्स अँड दीपिकाज प्रेझेंट एज इज 14 इयर्स. हे वाक्य कंपल्सरी इथं लिहिणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण चौथं गणित पाहूया. चौथं गणित काय सांगितलं बघा. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन सर्टन झू इज 50. म्हणजे पिकॉक आणि लायन्स एका झू मध्ये आहेत, प्राणी संग्रहालयामध्ये. त्यांची एकूण संख्या जी आहे ती किती आहे? 50 आहे. पण लायन्स किती माहिती आहेत का? नाही. पिकॉक किती माहिती आहेत का? नाही. त्याच्याबद्दल आपण काय करूया? X आणि Y सपोज करूया. लेट द नंबर ऑफ लायन्स इज X आणि द नंबर ऑफ पिकॉक इज Y. ह्या झू मध्ये एकूण लाईन्स किती आहेत? ती X आहे. ती पिकॉक किती आहेत? Y आहेत. दोन्ही मिळून किती आहेत? 50 आहेत. म्हणजे कंडिशन फर्स्ट नुसार काय येणार हो? X + Y = 50. हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. आता कंडिशन सेकंड काय सांगितले की त्यांच्या पायांची बेरीज काय सांगितलं? पायांची बेरीज किती दिली आहे? द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. आता हे काय आहे? लायन्स आहेत.
याच्या याचे पाय आहेत, किती असतात पाय? 4 असतात, म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 4ने. पिकॉकला किती पाय असतात? 2, म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 140 लेग्स, म्हणजे 2y, कारण पिकॉकला 2 पाय असतात आणि लायनला 4. याने काय करायचं? मल्टिप्लाय केलं. हे कंडिशन सेकंड नुसार आपल्याला काय मिळालं? इक्वेशन मिळालं. हे सुद्धा काय होतंय? रिड्यूस होते, म्हणजे या 2ने काय करायचं? दोन्ही बाजूला डिवाइड करा. आपल्याला मिळेल 2x + y = 70. हे इक्वेशन सेकंड मिळालं. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपल्याला y घालवणे सोपं आहे, बरोबर आहे? म्हणजे पण याला या दोन्हीला चिन्ह कसे आहेत? एकसारखे आहेत. एकसारखी चिन्ह असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सेकंड इक्वेशन लिहून घ्या. 2x + y = 70. x + y = 50. आपण सबट्रॅक्शन करतोय, म्हणजे चिन्ह काय झाली? बदलली. सेम पेअर कॅन्सल झाले. इथं x आला, इथं 70 मधून 50 गेले, 20 आलं, म्हणजे x = 20. x = 20, म्हणजे लाईनची जी संख्या आहे ती एकूण किती आहे? 20 आहे. आता पिकॉकची काढायची आहे. मग पिकॉकची काढताना काय करतो? इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये x ची व्हॅल्यू ठेवा. पुट x = 20 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट लिहून घ्या. x + y = 50. इथं 20 + y = 50. इकडं पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. y = 50 - 20. y = 30. हे झाली तुमची y ची किंमत. आता इथं पिकॉकची जी संख्या आहे ती किती आहे? 30. आता या दोन्हीची बेरीज केली तर 50 येते का? बघा, येते, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. मग इथं वाक्य लिहिताना लिहायचं, द नंबर ऑफ लायन्स इज 20 अँड द नंबर ऑफ पिकॉक इज 30. याच्यानंतर आपण 5वं गणित पाहूया. आता आपण 5वं गणित पाहणार आहोत. संजय गेट्स अ फिक्स्ड मंथली इन्कम, म्हणजे संजयचा जो महिन्याचा पगार आहे तो फिक्स आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. एव्हरी इयर देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी, म्हणजे त्याच्या महिन्याचा जो पगार फिक्स ठरलेला आहे त्याच्यामध्ये फक्त वर्षाला काय होत जातंय? 500 किंवा 200 अशा पद्धतीने काय होत जाते? वर्षाला वाढ होत जाते. आफ्टर 4 इयर्स, म्हणजे 4 वर्षानंतर, हिज मंथली सॅलरी was 4,500 and after 10 years his monthly salary became 5,400 rupees. Then find his original salary and yearly increment. Yearly increment म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? Let संजय's monthly income किंवा सॅलरी, मंथली सॅलरी किती रुपये मानू आपण? 100 रुपये. आणि इयरली इन्क्रीमेंट हे किती? y मानू. मंथली जी सॅलरी आहे ती कशी आहे? फिक्स आहे. फक्त इन्क्रीमेंट हे वर्षाला काय होतं? वाढत जातं. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किती वाढले हे माहित नाही, पण इथं डायरेक्ट काय सांगितलंय की त्याचा पगार आणि इन्क्रीमेंट मिळून त्याला एकूण सॅलरी किती सांगितली आहे? आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज 4,500, म्हणजे आफ्टर 4 इयर्स. आफ्टर 4 इयर्स काय सांगितले? पहिली कंडिशन काय सांगितली आहे?
की त्याचा पगार जो आहे, हिज मंथली सॅलरी वाज 4500. म्हणजे हे 4500 हे काय मिळालं आपल्याला, पेमेंट मिळालं. म्हणजे तिचा मंथली काय मिळाले, सॅलरी मिळाली. पण त्याची मंथली सॅलरी कशी आहे, फिक्स आहे, बरोबर आहे का. पण हे 4 वर्षानंतर म्हणजे 4y आपण म्हणजे इयरली इन्क्रीमेंट जे आहे ते आपण y सपोज केलेली आहे. म्हणजे या दोन्हींची बेरीज म्हणजे हा त्याचा पगार झाला, कारण हा पगार चेंज होत नाही, हे कंडिशन फर्स्ट नुसार. आणि दुसरं काय सांगितलंय, 10 वर्षानंतर. म्हणजे 10 वर्षानंतर त्याचा जो पगार आहे तो पगार किती झालेला आहे, 5400. म्हणजे इथं 10 वर्षानंतर हा फिक्स पगार आहे, याच्यामध्ये चेंज होतच नाही. म्हणजे हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. आता काय करायचं, एडिशन करा, सॉरी सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. x plus 10y is equal to 5400. x plus 4y is equal to 4500. काय करतोय, सबट्रॅक्शन. म्हणजे हे चिन्ह काय झाली, बदलली. हे सेम पेयर कॅन्सल झाली. इथे किती आलं, 6y is equal to 900. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. y is equal to 900 divided by 6. y is equal to 15 सक 90, 150. हे y काय आहे, वर्षाला वाढणारा इन्क्रीमेंट आहे. मग त्याला वर्षाची जी गण वाढ मिळते ती वाढ किती आहे, 150 रुपये आहे. आता ही जी y ची जी किंमत आहे ते इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवू. पुट y is equal to 150 in इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, x plus 4y is equal to 4500. y ची किंमत इथे ठेवा. x plus 4 into 150 is equal to 4500. इथे किती आलं, x plus 15 चौक 60, 700 प्लस सॉरी इज इक्वल टू 4500. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर सॉरी हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे x इज इक्वल टू 4500 मायनस 600. x इज इक्वल टू 3900. म्हणजे त्याचा महिन्याचा जो फिक्स पगार आहे तो फिक्स पगार काय आहे, 3900. आणि इयरली इन्क्रीमेंट जी आहे ती किती आहे, 150. मग इथं गण वाक्य लिहा, संजयज मंथली सॅलरी 3900 and इयरली इन्क्रीमेंट इज 150 रुपीज. तर मित्रांनो आपण इथंच थांबूया. राहिलेला 6 ते 10 हे जे लेक्चर आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत आपण इथंच थांबू. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.